जळगावात थरार. रिक्षाचा धक्का लागल्याने तिघांचा तरुणावर चॉपरने हल्ला. तांबापुरा हादरले. नमस्कार, आपण पाहत आहात CI न्यूज. अशाच बातमी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व फेसबुक पेजला फॉलो करा. सविस्तर बातमी खालीलप्रमाणे. जळगाव शहरात किरकोळ वादातून हिंसक हल्ले होण्याचे सत्र थांबताना दिसत नाहीये. रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तिघांच्या टोळक्याने एका तरुणावर धारदार चॉपरने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना तांबापुरा परिसरात घडली आहे. मुन्ना रमजान पिंजारी, वय 36, राहा बिलाल चौक, तांबापुरा असे जखमी तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुन्ना पिंजारी हे आपल्या पॅझो रिक्षासह तांबापुरा भागातून जात असताना त्यांचा रिक्षाचा धक्का आरोपींच्या वाहनाला किंवा त्यांच्या जवळून गेल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर बघता बघता हाणामारीत झाले. संतापलेल्या तिघा संशयितांनी मुन्ना यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की संशयित आरोपींपैकी एकाने आपल्याजवळील धारदार चॉपर काढून मुन्ना यांच्या पार्श्वभागावर सपासप वार केले. या हल्ल्यात मुन्ना पिंजारी हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हल्ल्यानंतर संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी जखमी मुन्ना यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. या घटनेमुळे तांबापुरा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे शहरात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.